नमस्कार. आज आपण दोन देशांच्या दोन अगदी वेगळ्या आर्थिक कहाण्या बघणार आहोत. एका देशाकडे निर्यातीचा डोंगर आहे, तर दुसरा देश आयातीच्या ओझ्याखाली आहे. आपण प्रकरण 8 म्हणजेच अर्थव्यवस्था आणि व्यवसाय यातील भाग 8 मध्ये भारत आणि ब्राझील यांच्यातील व्यापाराच्या याच आकर्षक गतिशीलतेचं अगदी सविस्तर विश्लेषण करणार आहोत. चला, आजच्या आपल्या प्रवासाचा नकाशा कसा आहे ते पाहूया. आपण आधी व्यापाराची दोन वेगवेगळे रूपं बघू. मग व्यापार शेष आणि तूट म्हणजे नेमकं काय हे सोपं करून समजून घेऊ. त्यानंतर कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो आणि कोणासोबत होतो हे पाहू. आणि सगळ्यात शेवटी काही सोप्या स्मरणतंत्रांसह आपण आपल्या ज्ञानाची एक छोटीशी चाचणी घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग या विश्लेषणात आपण खोलवर जाऊया. आपल्या चर्चेचा मुख्य मुद्दा आहे भारत आणि ब्राझील यांच्या व्यापार संतुलनातला फरक किंवा म्हणूया विरोधाभास. म्हणजे बघा, यातला जो मूळ फरक आहे तो अगदी सरळ आहे. एक देश जेवढी आयात करतो त्यापेक्षा सातत्याने जास्त निर्यात करतो, म्हणजे जास्त वस्तू विकतो. आणि दुसरा देश तो याच्या अगदी उलट करतो. आता हे शेष आणि तूट हे शब्द ऐकायला थोडे जड वाटू शकतात, पण आंतरराष्ट्रीय व्यापारात याचा नेमका अर्थ काय होतो हे आपण आता एकदम सोपं करून सविस्तरपणे पाहूया. मुळात व्यापार संतुलन म्हणजे एक साधं गणित आहे. एका ठराविक काळात देशाने किती किमतीच्या वस्तू विकल्या आणि किती किमतीच्या वस्तू विकत घेतल्या या दोघांमधला फरक. आणि हे साधं गणित आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल बरंच काही सांगून जातं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तर देश जगाला जास्त विकतोय की जगाकडून जास्त विकत घेतोय? जर निर्यात जास्त असेल तर त्याला म्हणतात व्यापार शेष, जे देशासाठी अनुकूल मानलं जातं. आणि जर आयात जास्त असेल तर त्याला म्हणतात व्यापार तूट, जे प्रतिकूल मानलं जातं. ही झाली संकल्पना. आता ही गोष्ट प्रत्यक्षात भारत आणि ब्राझीलच्या बाबतीत कशी दिसते हे समजून घेण्यासाठी आपण 2010-11 या वर्षातील काही आकडेवारी बघूया. आधी ब्राझीलकडे पाहूया. 2010-11 या वर्षात ब्राझीलची निर्यात होती 1,97,356 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स. लक्षात घ्या, ही रक्कम आहे त्यांनी जगाला विकलेल्या वस्तूंची. आता त्याच वर्षातली ब्राझीलची आयात बघा, ती होती 1,80,458 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स. इथे निर्यातीचा आकडा 1,97,356, आयातीच्या आकड्यापेक्षा 1,80,458 मोठा आहे. म्हणजे हे अगदी स्पष्ट आहे की ब्राझीलला व्यापार शेष होता. आता आपण भारताच्या आकडेवारीकडे वळूया. 2010-11 मध्ये भारताची आयात होती 3,69,770 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स. हा आकडा ब्राझीलच्या आयातीपेक्षा खूपच जास्त आहे. आणि त्याच वर्षी भारताची निर्यात होती 251,136 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स. इथे चित्र पूर्णपणे उलट आहे. आयातीचा आकडा 369,770 निर्यातीच्या आकड्यापेक्षा 251,136 खूप मोठा आहे. आणि यामुळेच भारताला मोठी व्यापार तूट होती. आता ही संकल्पना कायमची लक्षात राहावी यासाठी चला एक कल्पना करूया. समजा आपल्यासमोर 2 वजनकाटे आहेत. तर बघा, ब्राझीलच्या वजनकाट्यात कॉफी आणि लोहखनिजासारख्या निर्यातीचं पारडं जड आहे. त्यामुळे ते खाली झुकतंय आणि म्हणून त्याला अनुकूल शेष मिळतो. याच्या उलट भारताच्या वजनकाट्यात सोनं आणि पेट्रोलियमसारख्या आयातीचं पारडं जड आहे, ज्यामुळे व्यापार संतुलनाचा काटा तुटीकडे झुकतो. ठीक आहे, एकाला फायदा होतोय, दुसऱ्याला तूट आहे. पण असं का? कोणत्या वस्तू आहेत ज्या हा सगळा फरक घडवून आणतात? चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. भारताच्या निर्यातीमध्ये काय काय आहे बघा. चहा, मसाले, आंब्यासारखी शेती उत्पादनं आहेत. तर लोह खनिज आणि कापडासारख्या वस्तूही आहेत. म्हणजे भारताची निर्यात बरीच वैविध्यपूर्ण आहे. आता भारताच्या आयातीकडे लक्ष द्या. इथे मोठ्या किमतीच्या वस्तू दिसतील. पेट्रोलियम हे देशासाठी इंधन म्हणून, यंत्रसामग्री उद्योगांसाठी आणि सोनं चांदी गुंतवणुकीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि आयातीच्या एकूण खर्चात यांचाच मोठा वाटा असतो. ब्राझील तर कृषी निर्यातीत एक मोठं नाव आहे. याशिवाय तो लोह खनिजाचाही एक प्रमुख निर्यातदार आहे. कॉफी, साखर, संत्री यांसारख्या वस्तू तिथून जगभरात मोठ्या प्रमाणात विकल्या जातात.
ब्राझीलची आयात पाहिली तर ती जास्त करून औद्योगिक आणि शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंवर केंद्रित आहे, जसं की यंत्रसामग्री, रसायनं आणि खनिज तेल, ज्या देशाच्या विकासासाठी गरजेचे आहेत. आपण काय विकतो आणि काय विकत घेतो हे तर पाहिलं, पण हा व्यापार नेमका कोणाबरोबर चालतो हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. भारताचे व्यापारी संबंध जगभर पसरलेले आहेत. यात UK आणि अमेरिकेसारखे पाश्चिमात्य देश आहेत, तर चीन आणि जपानसारख्या आशियाई आर्थिक महासत्तांचाही समावेश आहे. ब्राझीलचे भागीदारही विविध आहेत. अमेरिका आणि जर्मनीसारख्या मोठ्या अर्थव्यवस्था आहेतच, पण अर्जेंटिनासारखे महत्त्वाचे प्रादेशिक भागीदारही त्यांच्या यादीत आहेत. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात येते. अमेरिका आणि जर्मनी या दोन आर्थिक महासत्ता दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे व्यापारी भागीदार आहेत. हा एक समान दुवा आहे. आणि हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. ब्राझीलच्या GDP म्हणजे देशाच्या एकूण आर्थिक उत्पादनाचा तब्बल 25% वाटा हा व्यापारातून येतो. याचा अर्थ काय होतो? तर देशाच्या एकूण कमाईचा 1/4 भाग फक्त व्यापारावर अवलंबून आहे. बरं, आतापर्यंत आपण बरीच माहिती बघितली. आता या सगळ्याला एका ठिकाणी आणूया आणि ही माहिती लक्षात कशी ठेवायची यासाठी काही सोप्या युक्त्या पाहूया. हा तक्ता बघा. यात सगळी माहिती एकत्र दिसतीये. दोन्ही देश लोह खनिज निर्यात करतात, पण त्यांच्या कृषी निर्यातीत फरक आहे. भारताचा चहा विरुद्ध ब्राझीलची कॉफी. आणि त्यांच्या प्रमुख आयातीतही फरक आहे. भारताचं पेट्रोलियम विरुद्ध ब्राझीलचं खनिज तेल. आणि यामुळेच त्यांच्या व्यापार संतुलनात एवढा फरक पडतो. आता भारताच्या सर्वात महागड्या आयाती लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. PMGS हे संक्षिप्त रूप लक्षात ठेवा. P म्हणजे पेट्रोलियम, M म्हणजे मशिनरी, G म्हणजे गोल्ड म्हणजे सोनं आणि S म्हणजे सिल्वर म्हणजे चांदी. आणि अगदी तसंच ब्राझीलच्या प्रमुख कृषी निर्यातीसाठी CSTO हे लक्षात ठेवा. C म्हणजे कॉफी किंवा कोको, S म्हणजे शुगर, T म्हणजे टोबॅको आणि O म्हणजे ऑरेंजेस. सोपं आहे ना? चला, आत्तापर्यंत जे काही आपण शिकलो ते कितपत लक्षात राहिलंय हे काही सोप्या प्रश्नांमधून तपासून बघूया. पहिला प्रश्न, ब्राझीलचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारचे आहे? आठवून बघा. ते जेवढा विकत घेतात त्यापेक्षा जास्त विकतात की कमी? अगदी बरोबर. ब्राझीलची निर्यात त्याच्या आयातीपेक्षा सातत्याने जास्त असते आणि त्यामुळे अनुकूल संतुलन म्हणजेच व्यापार शेष निर्माण होतो. पुढचा प्रश्न, दिलेल्या पर्यायांमधून भारताच्या निर्यातीच्या यादीत न बसणारा शब्द कोणता? चहा, कॉफी, पेट्रोलियम की मसाले? एकदम बरोबर. पेट्रोलियम ही एक प्रमुख वस्तू आहे जी भारत जगाकडून विकत घेतो, विकत नाही. बाकीच्या वस्तू भारत निर्यात करतो. आणि आता शेवटचा प्रश्न, जो या सगळ्या चर्चेचा सार आहे. भारताच्या व्यापार तुटीमागे मूळ कारण काय आहे? तर याचं मूळ कारण आहे मूल्यांचा खेळ. भारत पेट्रोलियम, सोनं, यंत्रसामग्री यांसारख्या प्रचंड महागड्या वस्तू मोठ्या प्रमाणात आयात करतो. या आयातीची किंमत आपण चहा, मसाले, कापड विकून जेवढे पैसे कमवतो त्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि हाच असमतोल भारताच्या जागतिक व्यापाराची कहाणी ठरवतो. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की भविष्यात हे चित्र कसं बदलू शकेल? यावर नक्की